प्रत्येकजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो, फायनली तो दिवस आज आलाच. प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल आणि लहान मुलं तर खूप खुश होतात गणपती बाप्पा बसले की. तसंच आमच्या धनुचा पण आनंद गगनात मावत नव्हता. आज म्हटलं जेवणात काहीतरी गोडधोड बनवता, म्हणून बासुंदी बनवण्यासाठी ठेवली. दूध उकळण्यासाठी ठेवलं आणि मग गरमागरम चहा घेतला, कारण खूप आळस आला होता म्हणून. मग दरवेळेस मी बासुंदी पावडरची बनवते, म्हणजे जी विकतची पावडर भेटते त्याची. पण ह्यावेळी खवा आणला होता, खवा टाकला आणि काजू नव्हते, फक्त बदाम होते. मग ते बदाम टाकले आणि ते उकळण्यासाठी ठेवलं. आणि पुलाव भात बनवायचा होता, मग त्याचीच प्रिपरेशन करायला घेतली. दिवसभर उभं राहून एवढा कंटाळा आला होता. मग सगळ्या भाज्या धुवून घेतल्या आणि खाली बसूनच मग व्यवस्थित चिरून घेतल्या. जेवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या तेवढ्याच मी चिरून घेतल्या आणि कोथिंबीर पण एकदा चिरून ठेवली. म्हटलं सारखं सारखं चिरायला नको. आणि मी तांदळाची उकड बनवली होती मोदक बनवण्यासाठी, पण सगळा प्लॅन फ्लॉप झाला. ते काही व्यवस्थित मला जमलंच नाही. बासुंदीचं भांडं एवढं खराब झालं, मग त्या दुसऱ्या भांड्यात